नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? यावेळची महाशिवरात्र दिनांक 8 मार्च 2024 रोजी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत की हा दिवस, ही महाशिवरात्र कशी साजरी करायची आहे, काय सेवा करायची आहे वगैरे, या सर्वांबद्दल आपण बोलणार आहोत आणि काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा लक्षात घेणार आहोत. तर सर्वप्रथम तर या दिवशी जर तुम्हाला उपवास करण्याची इच्छा असेल तर उपवास तुम्ही करू शकता. बघा, काही लोक दिवसभर उपवास करतात आणि रात्री सोडतात, किंवा काही लोक दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात, म्हणजे पूर्ण महाशिवरात्रीचा दिवस उपवास करतात. तर असं म्हणतात की उपवासाचं जर पूर्ण फळ हवं असेल तर दुसऱ्या दिवशी सोडलेला उत्तम. जर तुम्हाला जमत असेल, करू शकत असाल तर असा उपवास करावा. अन्यथा काही लोक उपवास नाही करत, त्या दिवशी सात्विक अन्न, कांदा लसूण विरहित अन्न वगैरे असं सुद्धा घेतात. तसं तुम्हाला जमत असेल तर यापैकी जे काही जमत असेल ते तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे. तर यासाठी जाताना धूत वस्त्र आणि चांगले, भगवान शंकरांना सफेद रंग प्रिय आहे, त्यामुळे सफेद वस्त्र घालून गेलात तर उत्तम. दर्शनासाठी जाताना सोबत बेलाची पानं आणि पांढरी फुलं भगवान शंकरांना आवडतात, तर पांढरी फुलं आणि दूध हे सोबत न्यायचं आहे. त्याशिवाय जर तुम्हाला काय इतर न्यायचं असेल तर तसं बेलाचं फळ, श्रीफळ वगैरे असं सगळं तुम्ही नेऊ शकता. तुमच्या इथे अवेलेबल असेल, मिळत असेल तर नेऊ शकता. नाही तर दूध आणि बेलाचं फळ, बेलपत्र आणि पांढरी फुलं इतकं नेलं तरी खूप आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही भगवान शंकरांचं दर्शन घेता, जे शिवलिंग आहे त्याला पाया पडता आणि मग त्याच्यावरती अभिषेकासाठी जो कलश लावलेला असतो, त्यातून एक संततधार शिवलिंगावर त्याचा अभिषेक चालू असतो, तर त्या धारेच्या मध्ये हात घालून ते तीर्थ अजिबात घ्यायचं नाही. हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर तीर्थच घ्यायचं असेल तर ते कुठलं घेतात की शंकराच्या पिंडीवर त्या अभिषेक होऊन तीर्थ ज्या बाजूने बाहेर पडतं ना, तिथून ते तीर्थ घ्यायचं असतं. ती धार असते ती अडवायची नसते. मी पाहतो की बरेच लोकांना माहीत नसतं आणि मग ते त्या धारेत हात घालून ते तीर्थ घेतात. तर त्या तीर्थाला काही अर्थ नसतो, कारण ते नुसतं कलशातलं पाणी आहे, ते शिवलिंगावर पडलेलंच नाही, तर ते तीर्थ झालंच कसं ना. तर ते तीर्थ असं, ही गोष्ट करायची नाही, हे एक लक्षात घ्या. आणि आता ह्या दिवशी काय सेवा करायची आहे, काय वाचायचं आहे वगैरे, तर बघा, शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचला जातो, शिवस्तुती वाचली जाते, शिवनामावली असेल तुमच्याकडे तर ती वाचू शकता तुम्ही. भगवान शंकरांची काही स्तोत्र आहेत ती तुमच्याकडे असतील तर ती वाचू शकता. ह्यापैकी काही नसेल तुमच्याकडे किंवा नसेल शक्य होत तर ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप केलात 11 माळी, वेळ नसेल तर 1 माळ जरी केलात तरी महत्त्वाचं. बघा, भाव हा महत्त्वाचा. तुम्ही किती काय अर्पण करताय, किती वाचताय, किती तासनतास वाचताय, ह्यापेक्षा किती भावाने, किती मनापासून वाचताय ना मित्रांनो, ह्याला महत्त्व आहे. आता ज्यांना शंकराच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही, कारण कसं आहे बघा, महाशिवरात्रीला भरपूर लाईन असते, भरपूर गर्दी वगैरे असते, त्यात ऑफिसला वगैरे जायचं असतं, कॉलेजला वगैरे जायचं असतं, आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही, किंवा काही लोकांना वयामुळे लाईन लावून वगैरे जाणं दर्शनाला शक्य होत नाही. तर तुम्ही काय करू शकता की स्वामींच्या मठात जाऊन जरी दर्शन घेतलं तरी चालतं. काही स्वामींच्या मठांमध्ये सुद्धा शंकराची शिवलिंग जे असतं ते स्थापन केलं जातं आणि तिथे सुद्धा लोक बेलपत्र, फुलं वगैरे वाहतात. तर तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतलं तरीही चालेल मित्रांनो. एक मुद्दा लक्षात घ्या महत्त्वाचा, की बघा, आपण गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक म्हणतो. ह्यामध्ये गुरूंमध्येच आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांना पाहायचं आहे हे सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर गुरुचरित्र आपल्या सर्वांना माहितीच आहे. गुरुचरित्रात सुद्धा अनेक अशा कथा आहेत जिथे भगवान नृसिंह सरस्वतींनी हे दाखवून दिलंय की भगवान शिव आणि मी हा काही वेगळे नाही, आम्ही दोघं एकच आहोत. अशा अनेक कथा आहेत की जे लोक भगवान शिव आणि नृसिंह सरस्वती म्हणजेच विष्णू यांच्यामध्ये भेद करत होते, त्यांना अनेक प्रकारे त्यांनी दाखवून दिले की आम्ही वेगळे नसून एकच आहे. स्वामींनी सुद्धा अनेक भक्तांना अनेक वेगवेगळ्या देवांच्या रूपात, भगवान शिवांच्या रूपात, खंडोबाच्या रूपात दर्शनं दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला जर शिव मंदिरात जाता नाही आलं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, किंवा काय, स्वामींमध्येच भगवान शिव बघा आणि भगवान शिवांमध्येच स्वामी बघा, हे महत्त्वाचं. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शक्यतो चांगले वागा, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला काही दान धर्म वगैरे करायचं असेल, कुठे अन्नदान करायचं असेल किंवा नसेल जमत तर कुठे चांगल्या ठिकाणी तुम्हाला वाटेल तिथे पैसे दान केलेत किंवा जे काही तुम्हाला शक्य आहे, जे काही आवडतं ते दान वगैरे केलं तरीही चांगलं. पण ही काळजी घ्या, या दिवशी चांगलं वागा, चांगलं बोला, कोणाला दुखवू नका, कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नका. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ह्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. भाव, श्रद्धा आणि आपलं वागणं
स्वामींच्या कथांमध्ये आपण अनेकदा पाहिलं असं की अनेक राजे महाराजे होते ज्यांनी स्वामींच्या पुढे भरपूर धन दौलत अर्पण केली, पण त्यांच्या मनात भाव नव्हता किंवा वागणं चांगलं नव्हतं, तर अशा भक्तांना स्वामींनी अक्षरशः झिडकारून दिलेलं आहे. पण अगदी साध्यासुद्धा गरीब भक्त असेल ज्याच्याकडे काही अर्पण स्वामींना द्यायला काही नव्हतं, पण मनात भाव शुद्ध भक्ती होती, अशा भक्तांवर स्वामींनी भरपूर कृपा केलेली आहे. तर ह्या सुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. तर आपण आज जे काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, जे काय सांगितलं आहे ते सगळं तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला जर जमेल तितकं करा, नाही करता आलं तर अजिबात काही गिल्ट बाळगू नका की मला जमलं नाही, मंदिरात जाता आलं नाही किंवा मला हे वाचता आलं नाही, करता आलं नाही, काही नाही. सर्व जितकं जमेल तितकं मनापासून आणि श्रद्धेने करा, स्वामी चरणी सगळं अर्पण करा. स्वामी कायम आपल्यासोबत आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, ज्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांना या व्हिडिओचा लाभ होईल. आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.